सगळे शांत बसा. सकल हिंदू समाज, पतित पावन संघटना आणि अन्य ज्या संस्था या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत, सकल हिंदूंचं मी मनापासून स्वागत करते, अभिनंदन करते, त्यांच्या जागरूकतेचं कौतुक करते. मला ज्या वेळेला हा व्हिडिओ मिळाला त्यावेळेला मी पुरातत्व विभागाचे जे मांडवरे साहेब आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवून शहानिशा केली. या ठिकाणी ही गोष्ट घडलेली आहे का हा व्हिडिओ खोटा आहे याची माहिती विचारली. हा व्हिडिओ खरा आहे आणि इथंच जिथे आता आपण उभे आहोत याच ठिकाणी तो घडलेला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे की इथे या ज्या जागेवर नमाज पडली त्या जागेचं शुद्धीकरण आपण शिववंदना करून करणार आहोत. आणि म्हणून आपण सगळेजण दिवाळीच्या या विजयी महोत्सवामध्ये आपण इथे जमला आहात. म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करते, तुम्हाला सगळ्यांना वंदन करते की अशीच हिंदू शक्ती एकवटून आपण पुढच्या काळामध्ये जी काही संभाव्य आक्रमण असतील त्यांचा प्रतिकार केला पाहिजे. मग अशी इथे पोलीस यंत्रणा आपल्याला सोडत नव्हती, पण आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे या ठिकाणी येण्याचा. हे आपलं ऐतिहासिक ठिकाण आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक जो झाला तो ज्या केंद्रातून चालवला गेला राज्यकारभार, असं आहे ऐतिहासिक ठिकाण शनिवारवाडा हे आमच्या विजयाचं प्रतीक आहे. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मोगलांचा नाश केला, तेच इथे येऊन जर नमाज पडत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे की तुम्ही ज्या नाईलाजास्तव आपला स्वतःचा आधी असलेला हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे, तुम्ही पुन्हा परत या. अन्यथा तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीमध्ये नमाज पडा. असं सार्वजनिक ठिकाणी आणि प्रामुख्याने आमच्या ऐतिहासिक ठिकाणांना नमाज पढून ताब्यात घेण्याचा वक्फ